चरणी माझा नमस्कार। आवाज देव हा जो वैष्णव मेळावा आहे पिंपळगाव पाणी या गावामध्ये हा अडीच दिवसीय वैष्णव मेळावा या टाकरकड मळ्यामध्ये आमच्या आनंद बाबांनी हा वैष्णव मेळाव्याचा एवढा उपक्रम केलाय। हे उपक्रम कशासाठी केलाय? कारण आम्हाला आपल्याला काही काम नाही, कारण आम्हाला घरी तुकडे मिळत नाही, तुम्हाला काही काम धंदे नाही, असातला काही विषय नाही। कारण काय हे मेळाव्याचे नियोजन का केलंय, का करलंय बाबांनी की जे आम्हाला कळलंय ते माझ्या सोयऱ्या दायऱ्याला कळावं, नातेवाईकाला कळावं। कारण का जे मला जे ब्रह्मनाम कळालंय सद्गुरूंचं ते माझ्या भावाला कळावं, माझ्या ताईला कळावं। कारण हे ब्रह्मनाम असं आहे मित्र, ते आपल्याला जे कोणाकडेच नाही ते आपल्याकडेच आहे हे ब्रह्मनाम। कारण का आपल्याला परंपरा एवढी सुंदर परंपरा मिळाली। कारण का हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सकानंद शांतामयी बंडोबाबा महाराज केरोबाबा महाराज श्रीपाद बाबा रामदास बाबा व गुरुवारी आपले आई साहेब असतील, अशा या योग पुरुषांचा आपल्याला आशीर्वाद लाभला। म्हणून आपण इथपर्यंत व्यासपीठापर्यंत, मी काही कीर्तनकार नाही, काही नाही, मी कुठल्या संस्थेत पण गेलो नाही, पण मला माझ्या सद्गुरूने ज्या दिवशी अनुग्रह दिला आणि ज्या या कानामध्ये त्या ब्रह्मनामाची पेरणी केली त्या दिवसापासून मला थोडं बोलण्याचं इथपर्यंत येण्याचं धाडस आलं। कारण का ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवून एकजो। मग आता वस्तू होऊन उठी कवून एकजो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला काना वचनाची या भेटी म्हणजे असं आहे मित्र, ते ज्या वेळेला सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान एकत्र येतो, जे सद्गुरु महात्मे आपल्या कानामध्ये ते ब्रह्मनामाची पेरणी करतात आणि ते ब्रह्मनामाची पेरणी केल्यानंतर आपल्या कानामध्ये त्या वेळेला हा जो साधक आहे हा एक वस्तू होऊन उठतो। मग तुम्ही म्हणता आता देव म्हणजे वीट माती दगड हे नाहीये, देव म्हणजे ही एक वस्तू आहे। तुम्ही आपण वीट दगड माती चांदी पितळ याच्या नांदी आपण लागलोय, आपण इतरत्र करायचं सोडून आपण याच्याच नांदी लागलोय, पण देव म्हणजे ही एक वस्तू आहे। तुकाराम महाराज त्यांच्या 12 अभंगाच्या स्तनकात सांगतात, वडखारे वस्तू सांडारे कल्पना नका जाऊ जनी आडराना। अरे देव म्हणजे ही एक वस्तू आहे आणि ज्या वेळेला ती वस्तू होऊन उठतो आणि मग ती देव ही एक वस्तू आहे, ती वस्तू ओळखली तरच आपल्या जीवनाचं सोनं आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज परत त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आली, जेद वेद मुख्य झाले मन पवन पांगुळले रात्री न मावळले रवी शशी उदरीचा गर्भ जैसा नेणे मायेची वय जा। तसं आहे आपण जे मी सांगितलं तुम्हाला, देव म्हणजे एक वस्तू आहे, पण आपण वस्तूच्या नांदी नाही, आपण एक नावाच्या मागे लागलोय। म्हणजे आता मी जन्माला आलोय, आता हे दादा जन्माला आले, हे काय असं नाव घेऊन आले का माझं नाव राम आहे, माझं नाव कृष्ण आहे, हे नाव आपल्याला उपाधीला ठेवलंय। हे डबड्याला हे जे नाव ठेवलंय ना राम कृष्ण साई ओम, हे जे नाव आहे या उपाधीला या शरीराला जे नाव ठेवलंय। कारण का तुम्ही जन्माला आले त्यावेळेला तुमचं जे नाव ठेवलंय ते व्यवहारापुरता तुमच्या काकानं काकूनं चुलत्यानं चुलतीनं मामानं मावशीनं हे एक व्यवहारासाठी नाव ठेवलंय। म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जर तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर परमार्थ मनानं करा। कारण का परमार्थ देहानं करायचा नसतो, परमार्थ हा मनानं करायचा असतो आणि या परमार्थ मनानं करायचा असतो। कारण का या मनाला वळण लावावं लागतं, कारण हे मन इतकं चंचल आहे। म्हणून सांगतात, जे मना वचना अगोचर इंद्रिय नेनती ज्याचे घर बुद्धीसी न कळे त्याची मेर ऐसी निर्विकारणी वस्तू हाती देई जे पदार्थ तैसा नवेगा परमा तोची सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या। कारण का जे मनाने परमार्थ करतात, कारण हे मनाला वळण लावावं लागतं। कारण का पण या मनाला वळण लावण्यासाठी आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागतो। कारण शास्त्रों में तो बात है बुद्धि के तो आते प्रेम विना पाता नहीं लेकिन ब्रह्म तो सत्य। तुम्ही मिथ्य जगाचा अनुभव सेकंदाला घेतायत, पण हे जे मिथ्य जगाचा अनुभव तुम्ही घेतायत याच्या डोळ्यांना हे दिसतंय, हे जितकं दिसतं हे सगळं नाश पावणार आहे आणि याच्या डोळ्याला जे दिसत नाही ते सत्य आहे। मग तुम्ही सत्य जगाचा अनुभव घेत नाही, तुम्ही मिथ्य जगाचाच अनुभव घेतायत। कारण का आजकाल तसंच चाललंय, सगळेजण देव 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 देव, पण देव काय देव हे लोकांना कळतच नाही। कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय गडे गाडगी याची निगता कोंब उलाल मातीचे गर्भ उमटले ठसे।
जसं की आता माती आहे, पण त्या मातीमध्ये जमिनीमधून काही येतात, आपण माठ वगैरे असतं ना, हे माठ काही अशी जमिनीतून वर नाही येत, याला कुंभार माध्यम आहे. तसं आपल्याला या मनाला जर वळण लावावं लागत असेल, आपल्याला जर परमार्थ करायचा आहे, तर आपल्याला कोणाचा तरी कासरा धरावाच लागतो. म्हणून ऐशियाचा पदर जरा देणे देव येईन घरा. मग आपण काय करतो, आपण साधू संतांकडे जात नाही, आपण बाजार बुवांकडे जातो. यांनी आता काय चाललंय, आता सगळं तसंच चाललंय. सगळेजण श्रीपाद बाबा असं म्हणायचे, बाबा तसं म्हणायचे, बाबा बाबा बाबा, सगळे बाबा बाबाच सांगतात. पण बाबांच्या नावाखाली त्यांचाच मांडो करतात. ते बाबानं असं केलं, बाबा पायी गेले, बाबा इकडं बाबाने पायी रस्त्यावर प्रवास केला, पण तू पायी पण नको जाऊ, तू फोर व्हीलर न जा, तुला आता सगळं माध्यम निघाले, त्यावेळेस काहीच नव्हतं. आणि बाबाने जे केलंय ते तुझ्याकडनं होणार पण नाही. पण तू बाबाने जसं केलंय त्याप्रमाणे तर वाग तू. पण आपण तसं नाही, फक्त आपले लोक दिसले का बाबा बाबा म्हणतो, आणि बाहेर कार्यक्रम जर आपल्याला मिळाले तर तिथं आपण बाबाचं नावच घेत नाही. कारण काय, काही लोक म्हणतात तिथं श्रीपाद बाबाचं नाव घेतलं, हा मग तुम्ही त्यांचे आहे का. आता माझाच प्रसंग सांगतो. आमच्याकडे एक भातखेड म्हणून गाव आहे, तिथे गेलो मी, आणि मी बाबांचं नाव घेतलं. ते म्हणले तुम्ही त्यांचे आहे का, त्या गुमाऱ्या बाबाचे का तुम्ही, असं सांगतात ते लोक. आता गुमाऱ्या बाबाचे त्यांना ते माहीतच नाही ना, कारण या लोकांनी सांगितलंच नाही. नाही बाहेरच्या महाराज लोकांना सगळं माहितीये, पण हे सांगत नाही. कारण यांना संप्रदाय नाही, यांनी फक्त संप्रदाय पुढे घातलाय. संप्रदाय म्हणजे गणवेश नाहीये, संप्रदाय म्हणजे संपत काळापासून चालत आलेला परंपरागत गुरुच्या मुखातून जे नामस्मरण, आणि आपल्याला जो संप्रदाय, आपल्या संप्रदायाचे जे आराध्य दैवत भगवान दत्तगुरु. आपण आपण भाग्यवान संताची लेकर आहोत. आपल्याला एवढा परखड सद्गुरु महात्मा मिळाला. कारण सद्गुरु सुद्धा त्याच लेवलचा असावा, नाहीतर बाकी सद्गुरु नाही, बाकी गुरुच झाले, पण सद्गुरु सुद्धा तसाच असावा. कारण उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वी ती आतिशीच आहे. कारण काय, भक्ताचं मनोरथ पूर्ण करणारा सद्गुरु असावा. कारण म्हणून नाथबाबा सांगतात, हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते पाय संतांची. पण मग हरिप्राप्तीचे उपाय संतांचे पाय काय सांगितले, कारण संत संगतीशिवाय माणसाला भगवंत भेटूच शकत नाही. कारण पण आम्ही देवाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही बाजार बुवांचे पाय धरतो. पण बाबा काय होते तुम्हाला ते कळलं नाही. एकदा बाबळेश्वराला गेलो मी वैष्णव निमित्ताने, तिथला प्रसंग सांगतो तुम्हाला मी. तिथं त्या एका माणसानं सांगितलं, भाऊ तू श्रीपाद बाबाचं विचारतो म्हणून तुला मी सांगतो. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं, आणि